नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, इथं आत्यान त्यांच्या घरी आलोय आता आम्ही. हे बघा, म्हणजे आत्यान त्यांनी इथं नवीन घर बनवलंय, तर तेच घर बघायला आलोय. तुम्हाला पूर्ण घर दाखवतो मी. आणि इथं रेंट किती आहे, काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. आपल्या मुंबईमध्ये रेंट किती आहे ते पण तुम्हाला तर माहितीच आहे, पण या रूमचं रेंट सांगतो तुम्हाला. थांबा, पहिले तुम्हाला पूर्ण एक घर दाखवून देतो मी. हे बघा, या असे 2 रूम आहेत. हे आहेत ना, आपण इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. त्याचा गेट वगैरे आणि वरची ते काही गॅलरी वगैरे आहे, ते पण तुम्हाला दाखवतो वरती. चला तर पहिले तुम्हाला हॉल वगैरे दाखवतो. हे बघा, इथं काय त्रिशू हाय कर तिकडे आत्या ते थांबले. तिथं गायत्री आत्या बोलते चला म्हणे रूम बघायला. हे बघा, म्हणजे 2 रूम बनवले तिथं त्यांनी. थांबा, तुम्हाला हॉल वगैरे दाखवून देतो मी आधी. इकडे गायत्री, हा बघा, हा पूर्ण हॉल आहे. इथं हॉल पण बराच मोठा आहे मित्रांनो. बेडरूम कुठे गायत्री? किचन, हा हा, इथं मध्येच किचन बनवलेलं आहे. हा बघा, की इथं किचन बनवलेलं आहे. बराच मोठा किचन आहे मित्रांनो. आणि तिकडे बेडरूम ना गायत्री? अच्छा, हां, अच्छा, दाखव पूर्ण बेडरूम सर. हा बघा, इथं बेडरूम बनवला आहे. हा, वरती काय, वरती पण आरामात झोपू शकतात ना गायत्री? अरे म्हणजे असं जर इथून जर जिना बनवला तर नाही का? अच्छा, इकडे ते बाथरूम वगैरे सर्व बनवलेले आहेत. म्हणजे खूप भारी वाटतं मित्रांनो इथं. आणि भाडं किती ते पण तुम्हाला सांगतो. आपल्या मुंबईमध्ये मी जर तुम्हाला भाडं सांगितलं ना, तुम्ही पण हसणार की एवढ्या मोठ्या फ्लॅटचं म्हणजे 1 BHK जे डायरेक्ट असं समजा तुम्ही. आणि आपल्या मुंबईमध्ये या रूमचं किती रेंट राहिलं असतं ते पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा बघा, एवढा मोठा रूम आहे हा पूर्ण. आणि असं एकदम रोड टच आहे बाबा, असं नाही की एकदम बाहेर वगैरे आहे का काय, तसं पण नाहीये. चला वरती टेरेस वरती जाऊया. चला तर आपण पहिले चल तरी टेरेस वरती चल. चल पटकन. थांबा, तुम्हाला टेरेस पण दाखवतो. रूमच्या समोरचं वातावरण आहे असं. आता गावाकडचं वातावरण कसं असतं ते पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. चल तरी वरती चल. चला आपण टेरेस वरती जाऊया. टेरेस पण मस्त बनवला आहे. नाही, मस्त वाटतं ना, खरंच मस्त बनवलंय रूम. हे बघा, पाण्याची टाकी वगैरे. हा टेरेस आहे. म्हणजे 1 BHK सारखे असे 2 रूम आहेत. इकडे एक रूम आणि त्या साईडला एक रूम. हा टेरेस. आणि पूर्ण पिंपळनेर गाव आहे मित्रांनो. कसं आहे त्रिशू? मस्त आहे ना? मग इथंच राहूया का आपण? हा, ते नको, ते पायावरती पडेल ते. हा, असं वाटतंय ना. 2 रूमचं टेरेस आहे ना ते. मग असं वाटतं एकच रूमचं आहे ना. मग मस्त वाटतं. पण इकडे हे बघा ना, पिंपळनेर गाव म्हणजे बरेच इथं बंगले वगैरे झालेत ना. ना सिटीज आहे ना पूर्ण. हे पूर्ण म्हणजे साक्री जवळच आहे पिंपळनेर. त्रिशू पडून जाशील. इकडे ते गायत्री, तिला पकड. त्या याचं भाडं किती आहे माहिती आहे का मित्रांनो? फक्त 4,000 रुपये महिन्याचं भाडं आहे या रूमचं. पिंपळनेरमध्ये जर कुणाला पाहिजे असतील ना तर या नक्की. इकडे फक्त 4,000 रुपये भाडं आहे. आणि तुमचं भाडं काय वाढवणार नाही, काय नाही लवकर. तर बघू शकता तुम्ही इथं आल्यावरती रूम. म्हणजे 4,000 रुपये भाडं. आणि आपल्या मुंबईमध्ये अंधेरी सारख्या ठिकाणी 40 आणि 50,000 रुपये भाडं आहे. हा त्रिशू, चला. ऊन आलं, हा चालेल. म्हणजे इथं 4,000 रुपये भाडं. बाय बाय. 4,000 रुपये भाडं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हा, आपल्या आज मुंबई सारख्या ठिकाणी डायरेक्ट या घराचं म्हणजे 40 ते 50,000 रुपये महिन्याचं भाडं आहे. ते पण अंधेरी सारख्या एरियामध्ये. म्हणजे विचार करू शकता. आणि त्यांनी किती, म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट फक्त 20 लाख रुपये आहेत मित्रांनो. म्हणजे जी की आपण 1 करोड आणि 2 करोड मध्ये आपल्याला या घरं पडणार मुंबईमध्ये जर बांधणार तर. आणि तर गावा साईडला 20 ते 25 लाखामध्ये घरं बांधून जातात. गावाकडे खूप स्वस्त आहे. काहीतरी आपण इकडेच राहूया का? हा, आत्याचाच रूम घेऊन घेऊया ना. टेन्शनच नाही मग. हा, इकडेच राहतो आता आम्ही. आत्या पण सांगतात इकडेच राहा म्हणे आता. त्रिशू,
आपण इथंच राहूया. मुंबई सोडून येऊया आता आपण. हा इथं पिंपळनेर मध्येच राहूया आता. दादा सोबत स्कूल मध्ये जा तू. हा खूप भारी वाटतंय मित्रांनो. म्हणजे वातावरण पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. असा पॉश एरिया वगैरे म्हणजे काही टेन्शन नाही. डायरेक्ट चांगलं वाटतं. म्हणजे तुम्ही रूम तर बघितलंच की रूम कसा आहे काही नाही, एकदम स्वच्छता आहे सगळ्या गोष्टींची. चांगला आहे. 4,000 रुपये भाडं म्हणजे काहीच नाही ना मित्रांनो. आज आम्ही चाळीमध्ये राहतो तर 9 आणि 10,000 रुपये भाडं भरतो त्याचं. मस्त रूम आहेत ना, रूम तर मस्तच बनवलेत, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. टायगर रूम बद्दल तर काहीच प्रश्न नाही आहेत. मस्त बनवलेत रूम. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय नाही, ते आत्यांनी नवीन घर वगैरे बांधलं होतं ना, तेच दाखवण्यासाठी आणलं होतं आत्यांनी. तर चला आता म्हटलं घर वगैरे बघून घेऊया म्हटलं आपण. हा रूम खाली आहे, बाजूचा रूम आहे ना तो रेंटवरती दिलाय त्यांनी. रेंट किती तुम्हाला सांगितलं मी, 4,000 रुपये फक्त रेंट आहे. पिंपळनेरमध्ये जर कोण राहणारे असतील ना तर हे रूम बघू शकतात तुम्ही. एकदम भारी रूम आहे मित्रांनो. 4,000 रुपये भाडं आहे फक्त. आणि मुंबईसारख्या ठिकाणामध्ये 4,000 म्हणजे काहीच नाही. अख्खं मुंबई फिरणार ना तरी तुम्हाला 4,000 भाडं कुठे दिसणार नाही. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट ही. ठीक आहे, आज पण ही सिटी आहे, असं नाही की गाव आहे बाबा, ग्रामीण भाग आहे, तसं पण नाही. पिंपळनेर म्हणजे पूर्ण चांगली सिटी आहे मित्रांनो. इथून तुम्हाला सुरत पण जाता येतं, मुंबई पण जाता येतं, नाशिक पण जाता येतं. ज्या नाही त्या गाड्या आहेत इथून आपल्याकडे येण्यासाठी, मुंबई पुण्याला येण्यासाठी. मस्त आहे. ते बघा आता ते हा ना, तिकडे पण रूम आहे ना. नाही राहू दे, त्यांचं घरचं काम होत आहे आता. ते तिथं राहतातच ते. आपण तिकडे रूम आहे. राहू द्या, ते कपडे वगैरे धुत आहे तिथं. नाही नाही राहू द्या, तिकडे नको. तिकडे ती फॅमिली राहते तर ते म्हणजे बरोबर वाटत नाही ना मित्रांनो तिकडे जाण्यासाठी. गायत्री असं कर, तू इथं पिंपळनेरमध्ये जॉब कर काहीतरी. हा पिंपळनेरमध्ये. आणि मी पण इथंच राहतो पिंपळनेरमध्ये. चालेल. हा तुम्ही अविनाश भाऊ त्यांच्यासोबत चाललेला. मी अविनाश भाऊ त्यांच्यासोबत चालले जाऊ. कसं आहे रूम? काहीतरी मस्त आहे ना. हा हा मामा त्यांचे पण असेच रूम आहेत ना सुरतला. तेच ना. आणि मुंबईमध्ये बघ ना, छोटे छोटे घरं बांधतात तरी म्हणजे एक वेगळाच आनंद असतो ना छोट्याशा घरामध्ये. तिकडे वरती रूम. मग तेच ना, एवढं सगळं म्हणजे गावाकडे पण बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत माहिती आहेत का. आपण तर अगदी एवढे घर असतात बॉस तेच. आणि आपण मुंबईमध्ये जेवढे कमवतो तेवढेच. काय आलं नाही राहू द्या ना, त्यांचं ते असेल ना फॅमिली. ते आत्या म्हणे इकडे पण रूम बघून घ्या म्हणे. एवढं इथं पण राहतात ते, आता रेंटवरती राहतात ते. यांनी रेंटवरती दिलाय आता, सध्या राहतात इथं. हा इथं लादी मस्त बसवली. अच्छा, म्हणजे त्या रूमची लादी वेगळी आणि या रूमची लादी वेगळी. अच्छा अच्छा, किचन इथं आहे ना. हा हा मस्त आहे ना किचन पण, चांगलं आहे. अच्छा, आणि इकडे बेडरूम ना. चालेल मित्रांनो, चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जर पिंपळनेरमध्ये कुणाला तुम्हाला रूम पाहिजे असतील ना तर येऊन जायचं. 4,000 रुपये भाडं आहे. ते खरे म्हणून तुम्ही सांगितलं ना, इंदिरानगरमध्ये राहतात. तर डायरेक्ट तुम्ही ते इंदिरानगरमध्ये कुणाला पण विचारलं ना की खरे म्हणून कुठे राहतात असं, की डायरेक्ट तुम्हाला ते घरीच घेऊन जातील. तर तुम्ही इथं येऊ शकतात. म्हणजे इथं रेंटवरती तुम्हाला जर भाडं रूम पाहिजे असेल ना तर इथं भेटेल तुम्हाला. फक्त 4,000 रुपये भाडं मित्रांनो. आणि नंतर वर्षाला भाडं वाढवतात काय त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. ते म्हणजे खूप चांगला रूम आहे मित्रांनो. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय मित्रांनो. त्रिशो बाय बाय कर. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.